वांद्र्यातल्या नेवल डिसूजा मैदानामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं तिरंगा आंदोलन होत आहे। मैदानाच्या बाहेर अनेक निनावी बॅनर लावून आदित्य ठाकरेंना सवाल करण्यात आलेले आहेत। युवराजांकडून जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला मैदान वाचवायचं आहे की स्वतःचं ध्येय पूर्ण करायचं आहे। आदित्य ठाकरेंना थेट बॅनरच्या माध्यमातून हा सवाल करण्यात आलाय। आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकामध्ये येऊन द्या, आदित्य ठाकरे यांना हे आव्हान देण्यात आलंय। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं नेवल डिसूजा मैदानाचं आरक्षण बदलून त्या ठिकाणी कॉन्व्होकेशन सेंटर उभारण्याचा निर्णय जो आहे तो करण्यात आला होता आणि त्यानंतर नेवल डिसूजा मैदान आणि मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे असलेली इतर मैदानांचा प्रश्न जो आहे तो प्रश्न गंभीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि हेच नेवल डिसूजा मैदान वाचवावं यासाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं नेवल डिसूजा मैदानात तिरंगा रॅलीचं आयोजन जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 5 वाजता या मैदानामध्ये शिवसैनिक त्यासोबतच आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत खरं तर या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की या रॅलीच्या अगोदरच निनामी बॅनर जे आहेत ते बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि मुंबईकरांना जाणून घ्यायचं आहे की नक्की हे मैदान वाचवायसाठी लढताय की स्वतःचं ध्येय पूर्ण करण्यासाठी लढताय, अशा प्रकारचं प्रश्न उपस्थित करणारे बॅनर जे आहेत ते निनामी बॅनर या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्या मूर्खांना माहीत नाही राजशाही इथे चालू नाहीये। आम्ही इकडे आदित्य ठाकरे साहेब असतील किंवा आणखीन कोण नेतृत्व इथे असेल ते जनतेसाठी काम करतात, जनतेचे सेवक म्हणून काम करतात। हे युवराज वगैरे हे ते त्या गांडूळ पक्षात सगळं चालत असेल म्हणून ज्यांनी कोणी ते लावलंय निनावी त्यांना माहिती आहे लावलंय, त्यांनी पहिलं तर जाऊन ट्युशन्स लावावे, स्वतःला शिकवणी घ्यावी। इंग्लिशमध्ये जेवढी हाऊस होती ना बॅनर लिहायचे, कारण बँड्रावेश परिसर आहे म्हणून, तर निदान इंग्लिश तरी नीट लिहायचं, समजेल अशा पद्धतीत इंग्रजीत प्रश्न विचारायचं नाही।